नमस्कार भावांनो, तर आज आपण बनवणार आहोत शेजवान स्पायसी राईस. ओके, तर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आणि आज आपण रेसिपीसाठी जे काही इन्ग्रेडियंट लागणार आहेत त्यामध्ये आहे कांदा, त्यानंतर मिरची, स्पिनाच, त्यानंतर कोबीज, त्यानंतर गाजर आणि हे बीन्स वापरले आहेत. ओके, आणि ह्यातला कट करताना मी क्रॉस कट केलेला आहे जेणेकरून त्याचं टेक्स्चर चांगलं राहील. आणि लसूण घेतलेलं आहे. ओके, तर हे टेक्स्चर तुम्ही बघू शकता. आता आपण काय करणार आहोत, हे इन्ग्रेडियंट जे काही लागणार त्यानंतर ही मी शेजवान चटणी यूज करणार आहे. ओके, त्यामुळे टेक्स्चर बी चांगलं आणि स्पायसी असते आणि खूप असे चव चांगली राहते. ओके, तर आता आपण काय करणार आहोत, छान असं या कुकरमध्ये मी ऑलरेडी राईस वाफरून घेतलेला आहे. बिर्याणी राईस आपल्याला मिळतो मार्केटमध्ये. ओके, छान असा बिर्याणी राईस घेतलेला आहे आणि हा भात मी वाफरून घेतलेला. तर हा भात आपण सुट्टा करणार आहोत हाताने. ओके, तो आपल्याला सुरुवातीला 1-2 शिट्ट्या तुम्ही दिल्या तरी चालतील. आणि 2 शिट्टी, कारण जादा पण जास्त शिजून नाही चालत. ओके, तर आणि थोडा भात मी राईस व्हाईट ठेवलेला आहे, कारण की आपण कधी पण बिर्याणी बघितली तर त्याचं टेक्स्चर कलर राईस प्लस व्हाईट राईस पण असतो. आता आपण काय करणार आहोत, एक कढई घेणार आहोत आणि त्यामध्ये आपण ऑइल टाकणार आहोत. जास्त ऑइली बनवायचं नाही आहे आणि जास्त कमी पण ऑइल नसावं. ओके, त्यानंतर एक अर्धी वाटीभर ऑइल आपण घेतलेलं आहे. त्यानंतर आपण टाकलेलं आहे त्यामध्ये जिरे आणि मोहरीची फोडणी आपण देणार आहोत. ओके, त्यानंतर हळद, त्यानंतर लसूण टाकलेलं आहे. थोड्याशा टायमिंग नंतर आपण त्यामध्ये जे कांदा चिरलेला होता तो, त्यानंतर थोडासा टाईम द्यायचा आहे आणि हे मिश्रण चांगल्या रीतीने हलवून घ्यायचं आहे. ओके, थोडासा याचा स्मेल येईल, वास आल्यानंतर थोडं चेक करायचं. त्यानंतर मी हे बीन्स टाकलेले आहेत सगळे, त्यानंतर गाजर जे कट केलेलं आहे. ओके, त्यानंतर फ्लॉवर आणि ढबू मिरची. ओके, आता जे काही इन्ग्रेडियंट आपण घेतलेलं होतं हे सगळं मिक्सचर असं छान असं हलवून घ्यायचं आहे जेणेकरून ते चांगलं मिक्स होईल. आणि छान असं थोडंसं मी याला मीठ टाकलेलं आहे आणि परत एकदा हलवलेलं आहे. आणि होल्ड करताना कढई प्रॉपर होल्ड करा. ओके, त्यानंतर आपण काय करणार आहे, एक झाकण ठेवणार आहे जेणेकरून हे वाफलून चांगलं याचा फ्लेवर, वास आणि चांगलं शिजून, कारण की यातले इन्ग्रेडियंट शिजले पण पाहिजे ना चांगले. ओके, डायरेक्ट राईस आपण यूज नाही करणार आहोत यामध्ये. पहिल्यांदा हे जे काही ही एक प्रकारे आपण चांगल्या रीतीने आता यामध्ये चटणी, त्यानंतर लाल मिरची ह्या इन्ग्रेडियंटसुद्धा टाकले आहेत. आणि ही जी काही रेड चिली प्लस आता ही शेजवान चटणी. ओके, याचा आपण यूज करणार आहोत. आणि हे चांगलं मिश्रण पुन्हा एकदा काय करणार आहे, थोडा वेळ शिजवून झाल्यानंतर आपण हे काय करणार आहे, पुन्हा एकदा चांगलं असं मिक्स करणार आहे. ओके, आणि थोडं वासावरून सुद्धा तुम्हाला कळू शकते. आणि आता आपण मेन प्रोसेस करणार की सगळा जो राईस आपण काढून ठेवला होता तो राईस या कढईमध्ये घेणार आहोत आणि पूर्णपणे छान असा खालून वर असा चांगल्या रीतीने आपण परतणार आहोत. ओके, किंवा हलवून छान असं मिश्रण त्याचं जेवढा जास्त वेळ चांगल्या रीतीने हलवून घेतल्यानंतर हा टेक्स्चर तुम्ही बघू शकता किती मस्त असं बिर्याणी राईस घेत म्हणजे एकदम स्पायसी शेजवान राईस झालेला आहे. तर याला जास्त वेळ लागत नाही. आपण सुट्टीमध्ये ज्यावेळी आता एक इंजिनियर म्हणून आपण सॅटर्डे संडे तर आपल्याला मिळतो आणि ज्यावेळी आपल्या बायकोच्या नाकावरचा राग जर घालवायचा असेल, कारण की ते सुद्धा उगाच ते बोलणं ऐकून मीच का करू सगळं, मीच 2-3 वेळ जेवण करतो. आपली पण एक जबाबदारी असते एक इंजिनियर म्हणून की त्यांनासुद्धा फ्रेश वाटावं, त्यांनासुद्धा त्यांच्या हेल्थची केअर आपण नाही घेणार तर कोण घेणार. ओके, सो मला ही आयडिया सुचली आणि यामध्ये मी आता तिला मिसेसला माझ्या खुश करण्यासाठी मी स्वतः हे मस्तपैकी बनवलेलं आहे. आणि आता बघूया, हे माझ्या मतानुसार तरी चांगलं झालेलंच आहे. चेक करूया की मिसेसला कसं दिसते. आणि तुम्ही हे आपल्या घरीसुद्धा बनवू शकता. आणि प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा या आमच्या चॅनलवर. आणि थोड्या वेळात आपण काय करणार आहोत, थोडा वेळ टाईम दिल्यानंतर ते चांगल्या रीतीने वाफवल्यानंतर हा भात उत्तम झालेला आहे. आता चेक करूया. ओके,
ओके, तो एक टेक्स्चर तुम्ही बघू शकता किती छान असं रिअल असं हॉटेल टाईप झालेलं आहे शेजवान राईस. आणि स्पायसी आणि हे मीठसुद्धा छान असं दिलेलं आहे. आता ह्याच्यासाठी टेस्टिंगसाठी जात आहे. ज्या आमच्या नकटूबाईच्या नाकावर राग आलेला आहे त्यांनाच देणार आहे आम्ही टेस्टिंगसाठी. तर बघूया चल. छान असं मी इथे केलेलं आहे तयार आणि आता आपण बघणार.